नमस्कार, मी मनीषा इंगळे जोशी. पाहूयात देशोन्नती न्यूज टॉप 25 न्यूज. मला खासदार व्हायची इच्छा, पण पक्ष म्हटल्यावर अनेक गोष्टी घडतात. पक्षात सगळं काही मनासारखं होत नाही. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितली मन की बात. लसूण उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. लसणाची फोडणी महागली, दर पोहोचले प्रति किलो 300 रुपयांवर. लोकसभेच्या निकालानंतर आरएसएस दररोज मोदी सरकारवर बोलतंय, कारण त्यांना नरेंद्र मोदी यांचा अहंकार कमी करायचा असेल किंवा त्यांना मोदी यांचे हे सरकार पाडायचं असेल. खासदार संजय राऊत यांचा घणाघात. कोकणाला कोल्हापूरशी जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटातील दरड काल रात्री पावसामुळे कोसळली. त्यामुळे 24 तासांहून अधिक वेळ या घाटातील वाहतूक ठप्प होती. कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाचा काही भाग ढासळला. यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे झळकले बॅनर. सध्या सर्वत्र बागायत कपाशीची लागवड सुरू असून काही ठिकाणी यापूर्वी लागवड केलेल्या कपाशीचं पीक हे टुमदारपणे वाऱ्याच्या झोतानं डोलू लागलाय. संघर्ष करावा लागणार आहे, त्याशिवाय आरक्षण मिळणार नाही. मनोज जरांगे पाटलांचं समाजाला आवाहन. 29 मे रोजी सूर्या पाणी पुरवठा योजनेचे टनेलचं काम सुरू असताना मातीचा मलबा कोसळला. यामध्ये चालकासह जेसीबी मातीच्या ढिगाऱ्याखाली दबला होता. पालघर जिल्ह्यातील टनेल कामादरम्यान झालेल्या दुर्घटनास्थळाची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. धुळ्यात सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात रस्ते कामांच्या प्रश्नासाठी माजी आमदार अनिल गोटेंचे आंदोलन. भाजपचे अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. माढा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याची निकृष्ट दर्जाची कामं केल्याचा आरोप सोलापुरात जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संजय माळी यांच्या गळ्यात नावाची पाटी घालून, तोंडाला काळं फासून, गळ्यात नोटांच्या माळा घालून आंदोलन करण्यात आलं. शिराळकर आणि नाग यांचे अतूट नाते आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून नागांचा प्राण वाचवतात असे अनेक प्रसंग घडले आहेत. असाच एक प्रसंग रस्त्याचे डांबरीकरण करत असताना डांबरात नाग अडकून जखमी झाला होता. यास शिराळकरांनी जीवनदान देऊन पुन्हा नागावरील प्रेम आणि श्रद्धा किती आहे हे दाखवून दिलं आहे. गोंदिया जिल्ह्यात अंगणवाडीमध्ये येणारा आहार निकृष्ट असल्याचा पालकांचा आरोप. एकत्रित मिक्स स्वरूपात असलेला आहार बंद करावा, पालकांची मागणी. नांदेडच्या कंधार शहरात पाणी टंचाई. कंधार शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी भाजपचा घागर मोर्चा. धामणा येथील कंपनी दुर्घटनास्थळाची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली पाहणी. यवतमाळात शेतकऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साथ. 250 शेतकऱ्यांना पेरणीसाठी दिले कापूस, तूर बियाणं. नगर जिल्ह्याच्या बेलवंडी गावात विद्युत प्रवाहाच्या धक्क्यानं एका शेतकऱ्यासह 2 जनावर मृत्युमुखी. मक्या बियाणांच्या किमतीत झाली वाढ, मात्र सोयाबीन बियाणं झाले स्वस्त. नाफेडला कांदा देणं शेतकऱ्यांनी केलं बंद. प्रति क्विंटल 4000 रुपये भाव देण्याची मागणी. लग्नाचा आमिष दाखवून महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला भंडारा पोलिसांनी केली अटक. भंडारा जिल्ह्याच्या खोकरला ग्रामपंचायतच्या महिला सदस्यांच्या पती आणि मुलाची सैनिकास मारहाण. भंडारा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल. मुंबईत चालत्या ट्रेनमध्ये महिलेचा विनयभंग. बोरीवली रेल्वे पोलिसांनी 44 वर्षीय दीपक गौतमला केली अटक. छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रॅगिंग प्रकरणी 3 विद्यार्थी 6 महिन्यांसाठी निलंबित. अमरावती शहरात आज दुपारी पावसाचे जोरदार आगमन. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात उद्या नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.